न्यायडोंगरी येथील जय बाबाजी भक्त परिवारातील शिवभक्तांनी महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तातील अमृत तीर्थाने न्यायडोंगरीतील शिवमंदिरात असलेली पंचमुखी महादेवाच्या पिंडीस जलाभिषेक करण्याचा मानस ठेवला आणि 4 दिवसाचा पायी प्रवास करून पंचमुखी महादेवाच्या पिंडीस जलाभिषेक केलाय। न्यायडोंगरीमध्ये प्रथमच त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताचे अमृत तीर्थ जय बाबाजी भक्त परिवारातील संदीप शहाणे, गोरखनाथ आहेर, सर्जेराव आहेर, ज्ञानेश्वर साळुंके, गोरख राजपूत, उत्तम तिळवणे, अनिल दुसिंग, मनोज आहेर यांनी सलग 4 दिवस अनवाणी पायी चालत न्यायडोंगरी येथील शिवमंदिरातील पंचमुखी महादेवाच्या पिंडीवर विधिवत मंत्रघोषाने अमृत तीर्थाने जलाभिषेक संपन्न केला। तब्बल 170 किलोमीटर अनवाणी पायी प्रवास करून न्यायडोंगरी येथे आल्यावर जय जनार्दन नगर येथे भजनी मंडळी यांनी पदयात्रा करणाऱ्या शिवभक्तांच्या आगमनाचे जल्लोषात स्वागत करून त्यांनी आणलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तातील अमृततीर्थाची शिवमंदिरपर्यंत भव्य मिरवणूक काढली। जय बाबाजी भक्त परिवारातील शिवभक्तांनी अनवाणी पायी प्रवास करून आणलेले अमृततीर्थ व शिवरात्रीच्या पावन शुभ मुहूर्तावर पंचमुखी महादेवाच्या पिंडीवर अमृत तीर्थाने जलाभिषेक संपन्न केल्याने न्यायडोंगरीतील शिवभक्त व ग्रामस्थ या जय बाबाजी भक्त परिवारातील शिवभक्तांचे कौतुक करत आहेत।